आत्ता वाजले सकाळचे 4:10. फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग गाईज. आज आपण रुटीनप्रमाणे ठरवल्याप्रमाणे सकाळी 4 वाजता तर उठले बरोबर. आज दिवस मी प्लॅन केल्यानुसार सुरू तर झाला आहे, पण रुटीन ठरवल्याप्रमाणे होते की नाही ही जरा शंका वाटते आहे. पण परिस्थिती अशी वेगळी आली का, कारण आज शिवांशचा पहिला दिवस आहे स्कूलचा. आफ्टर नाताळ क्रिसमस डे झाल्यानंतर त्याची आज पहिला दिवस आहे. खरं तर सांगायचं क्षणभर वाटलं आजचा दिवस हातातून गेला. आपण जेव्हा रुटीन ठरवतो ना, तेव्हा मनात एक परफेक्ट पिक्चर असते. ठरलेली वेळ, शांत सकाळ, सगळं स्मूथ. पण आयुष्य परफेक्ट नसतं ना, आणि तेव्हाच प्रश्न येतो, आज सोडून द्यायचं का मग? आज माझ्या मनात 2 आवाज होते. एक म्हणत होतं आज राहू दे, उद्या करशील. आणि दुसरं म्हणत होतं परिस्थिती बदलली आहे, पण तू बदलायची गरज नाही. आणि तिथेच मला एक गोष्ट कळली, कन्सिस्टन्सी म्हणजे दररोज त्याच वेळी सगळं करणं नाही. कन्सिस्टन्सी म्हणजे परिस्थिती बदलली तरी स्वतःशी दिलेलं वचन पाळणं. म्हणून आज मी वेळ बदलली, रुटीन थोडा पुढे मागे केला, पण जे रिच्युअल ठरवले होते ते सगळे पूर्ण केले. आणि आश्चर्य म्हणजे तर आता वाजले 7:25, 26-27 झालं किती. सो आता मी 3 मिनिटात पोहोचणार, गणपतीचं दर्शन आणि मग शिवांशची स्कूल डन. आज थोडंसं थोडं एक्सचेंज झालं आहे शेड्यूल, कारण मॉर्निंगचे काही 2-4 ज्या गोष्टी आपण वाढवल्या होत्या त्या थोड्याशा आता कट कराव्या लागल्या. पण ठीक आहे, त्या पण आता इथून पुढं मॅनेज होती. सो फायनली न्यू इयरचं मॅनेज झालं आहे. येस. चला, शिवांशच्या स्कूलचे प्रिपरेशन करण्याचं काम जे अचानक वाढलेलं होतं, त्यामुळे माझी जी मॉर्निंगची रुटीन होती ती थोडी जी एक्सटेंड झाली आहे. पण ते सगळं पूर्ण करू शकेल ह्याचं मला आश्चर्य वाटतं आहे. आणि ते पण गिल्ट नव्हतं, सगळं काही शांततेत झालं. गीतेत कुठेही असं सांगितलं नाही की सगळं परफेक्ट असायलाच हवं, पण हे नक्की सांगितलं आहे कर्तव्य सोडू नकोस. आज मी तेच केलं आहे. कदाचित आज तुमचाही रुटीन तुटला असेल, कदाचित आज तुम्ही स्वतःवर रागावले असाल, पण लक्षात ठेवा, एक दिवस वेगळा गेला म्हणजे जर्नी संपत नाही. मी परफेक्ट नाही, मी रोज सेम एनर्जीने उठत नाही, पण मी एक गोष्ट करते, मी स्वतःला सोडत नाही. रुटीन बदलू शकतो, वेळ बदलू शकते, पण कमिटमेंट जिवंत ठेवलं तरच कन्सिस्टन्सी आपोआप टिकते. हीच माझी आजची शिकवण आहे. हा व्लॉग उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, आणि माझ्या 365 डेजच्या जर्नीसोबत रोज राहायचं असेल तर मला सबस्क्राईब करा. आणि हा व्लॉग आत्तापर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू माझी अशीच साथ देण्यासाठी. आणि तुम्हाला जर माझ्या जर्नीचा सहभागी व्हायचं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला वाटलं की हा खरंच उपयोगी असेल तर शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. आता उद्या भेटूयात नवीन जर्नीसोबत आणि नवीन गोष्टीसोबत. सो बाय.